विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की विद्यार्थ्यांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनो डिफरंट पोस्ट दिले आहे. तर शैक्षणिक अर्थ काय, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आपले व्हिडिओ कमेंट येत होते. तसेच पर्सनल मेसेजही आले. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ घेऊन आला आहोत. लक्षात घ्या, तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करत आहात ना, तुम्ही लक्षात घ्या आता की तुमच्या पदासाठी शैक्षणिक अर्थ काय लागणार आहेत. सर्वप्रथम आपण बघूयात अतिरिक्त कायदा सल्लागार. विद्यार्थ्यांनो, अतिरिक्त कायदा सल्लागार यांसाठी अर्थ काय लागणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर आवश्यक असणार आहे, म्हणजेच लॉची डिग्री तुमच्याकडे आवश्यक असणार आहे. तसेच दिवाणी व फौजदार न्यायालयातील किमान 7 वर्षे स्वतंत्र वकील म्हणून काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्थ आवश्यक असणार आहेत. म्हणजे मान्यता प्राप्त कोणत्या झाल्या, MSCIT झालं, CCC झालं, या संस्थेकडील विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर विधी अधिकारी बघूयात. विधी अधिकाऱ्यासाठी सेम आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर आवश्यक आहे. अनुभव जो आहे तो 5 वर्षांचा अनुभव आहे. तसेच तुमच्याकडे संगणक याची पदवी असावी. त्यानंतर उपमुख्य अग्निशमन अधिकारी. तर लक्षात घ्या, कोणत्याही शाखेची पदवीधर आवश्यक आहे. कोणतीही शाखा म्हणजे काय, BSc असेल, कोणाचं ॲग्री झालं असेल, ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील पदवी फायर धारण केलेली किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्या डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका किंवा दी इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडम या संस्थेकडील सदस्यत्व MI फायर किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर दी इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडमचे सदस्यत्व विद्यार्थ्यांनो असलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे काय दिलं आहे त्यांनी, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी-12वीमध्ये मराठी विषय घेऊन तुम्ही पास झाले पाहिजे. तुमची शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे. महिलांसाठी 162 सेंटीमीटर. छाती ही विद्यार्थी मित्रांनो 81 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो किमान 5 सेंटीमीटर ती वाढली पाहिजे. वजन 50 किलोग्रॅम असले पाहिजे आणि दृष्टी चांगली असली पाहिजे. तसेच उपमुख्य अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील किमान 5 वर्षे सलग सेवा झालेली असली पाहिजे. तसेच मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्थ आवश्यक आहे. म्हणजे MSCIT किंवा CCCचं विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट आपल्याकडे असायला हवं. तसेच संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही उपमुख्य अग्निशमन अधिकारी या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सेम आहे. कोणत्याही शाखेची पदवीधर असावी. त्यानंतर मी जे वरती वाचलं त्या सर्व संस्थेचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ॲटलिस्ट कोर्स असला पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान, शारीरिक पात्रता ही सेम आहे. तसेच विभागीय अग्निशमन अधिकारी तत्सम पदावरील किमान 5 वर्षे सलग सेवा झालेली असावी. संगणक अर्थही विद्यार्थ्यांनो सेम आहे आणि तसेच खालीलही गोष्ट सेम आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षक बाबत विद्यार्थ्यांनो खूप सारे मेसेज येत होते. तर बघा, उद्यान अधीक्षक वृक्ष यांच्यासाठी काय पाहिजे, मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाकडील BSc कशात पाहिजे, हॉर्टिकल्चर किंवा फॉरेस्ट्री ही पदवी असणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्थ म्हणजेच सर्टिफिकेट असणं विद्यार्थ्यांनो गरजेचं आहे. या तिन्ही गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. सेम वे विद्यार्थी मित्रांनो खालचे जे आहे सहाय्यक उद्यान अधीक्षक त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सेम आहे. तर काही विद्यार्थी परत विचारतील की BSc दुसरं चालेल का, तर नाही. BSc हॉर्टिकल्चर / फॉरेस्ट्री हे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो पदवी असणे आवश्यक त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर उद्यान निरीक्षक बघूयात. तर लक्षात घ्या, उद्यान निरीक्षकसाठी सेम आहे. सेम BSc पाहिजे हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्रीमध्ये. तसेच तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित कंपन्यांमधील 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्थ सेम. त्यानंतर हॉर्टिकल्चर सुपरवायझरसाठी सेम गोष्टी हव्यात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कोर्ट लिपिक. याबाबतही खूप सारे मेसेज आले. तर कोर्ट लिपिकसाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील विधी शाखेतील पदवीधर आवश्यक आहे. आता विधी शाखा म्हणजे काय, लॉमधील पदवीधर असणं गरजेचं आहे, ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. तसेच शासनाकडील मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. मराठी टंकलेखनाचा वेग विद्यार्थ्यांनो 30 शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे.
तसेच वरिष्ठ वकिलांकडील कोर्ट कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे संगणकाबाबत विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर ॲनिमल किपरबाबत त्यांनी दिलं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पदवी आणि पदविका या दोन गोष्टी असतात विद्यार्थी मित्रांनो. आपण जर इंजिनिअरिंग भाषेत केलं तर पदविका म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री म्हणजे काय तर पदवी. तसेच प्राणी संग्रहालयाचे किमान 5 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यकता आहे. तसेच तुम्हाला माहीत आहे संगणकहर्ता म्हणजे ॲटलिस्ट MSIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर समाजसेवकसाठी विद्यार्थी मित्रांनो MSW ही विद्यार्थी मित्रांनो एक पदवी असते, ती तुमच्याकडे आवश्यक असली पाहिजे. तसेच संगणक सर्टिफिकेशन असलं पाहिजे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तर लक्षात घ्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार. तर विद्यार्थी मित्रांनो आता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जो सहाय्यक अभियांत्रिकी सहाय्यक असतो ना त्याचे नियम आहेत. म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडे काय पाहिजे डिप्लोमा असला पाहिजे किंवा डिग्री असणं गरजेचं आहे अभियांत्रिकीमधील, कोणती सिव्हिल अभियांत्रिकीमधील. तसेच तुमच्याकडे सर्टिफिकेशनही असणं गरजेचं आहे. त्यानंतर लिपिक पदासाठी विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाचं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल. तुम्ही इंजिनियर असले तरी चालेल, तुम्ही BSc केलं असेल तरी चालेल, तुम्ही MBBS जरी केलं असेल तरी चालेल, कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मराठी शब्दाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. तर काही विद्यार्थी मित्रांच्या खाली कमेंट येत आहे की विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेशन नाही आहे, आम्ही अप्लाय करू शकतो किंवा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबच्या सहाय्याने आपल्याला सांगणं थोडं चुकीचं ठरेल. आपण मला आपल्या खाली मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या थ्रू मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला सांगेल की काय तुम्ही करू शकतात. तसेच लक्षात घ्या तुमच्याकडे यांनी याचं इथे मेन्शन केलं आहे MSIT CCC किंवा अशा कोणतेही जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला गृहीत धरलं जाईल. मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना ते फक्त विचारतात तुम्हाला मराठी येते का, बोलता लिहिता वाचता, तिथे येस करायचं आहे. आणि तुम्हाला खरंच येते का हे कुठून जज केलं जातं, तर तुमचं 10वीला मराठी विषय घेऊन जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर ऑलरेडी ते विद्यार्थी मित्रांनो प्रूफ होऊन जातं. त्यानंतर आरोग्य निरीक्षकासाठी सेम आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणकहर्ता आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, तर लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री असणं गरजेचं आहे. दोन्ही पाहिजे का असं नाही आहे मेन्शन. पदवी/पदविका असेल, डिप्लोमा जरी केला तरी अप्लाय करू शकता, पदविका जरी असेल डिप्लोमा असेल तरी अप्लाय करू शकता आणि डिग्री जरी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आणि तुमच्याकडे संगणक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी सेम गोष्टी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीची ॲटलिस्ट डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेजचं विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अजूनही तुम्ही फॉर्म जर भरला नसेल तर 8 सप्टेंबर ही विद्यार्थी मित्रांनो लास्ट मुदत आहे आणि आपण सर्वांनी फॉर्म भरायचा आहे आणि तयारी करायची आहे. तुम्हाला परीक्षेची जर तयारी करायची असेल तर लक्षात घ्या आपलं चॅनल तुमच्यापर्यंत सर्व फ्री कंटेंट आणत असतं. फक्त तुम्ही डेली बेसिसवर आपले व्हिडिओ वॉच करत चला. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे डेलीचे ॲटलिस्ट आपले 2 व्हिडिओ येत असतात तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतंही कंटेंट कोणत्याही प्रश्नपत्रिका हव्या असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट करू शकतात. करंट अफेअर्स मराठी या टेलिग्रामला जॉईन करा. त्याच्या बायोमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे, त्यावर विद्यार्थी मित्रांनो मला संपर्क करू शकतात. लक्षात घ्या आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जर गेला तर तुम्ही बघू शकतात मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, त्यानंतर बौद्धिक चाचणी, सराव प्रश्नपत्रिका अशा डिफरंट प्लेलिस्ट विद्यार्थी मित्रांनो आपण केलेल्या आहेत. तसेच PMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण डेली बेसिसवर व्हिडिओ आणत असतो. त्यामध्ये मी आपणाकडून मॉक सराव विद्यार्थी मित्रांनो करून घेत असतो. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर लगेचच व्हिडिओला लाईक करा. कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक आणि आजचं टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण मला नक्कीच मदत करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.